हे टोपीवाला कोण आहे इकडे? जय श्री महाकाल. पुढे करायचं काय हे समजत नव्हतं आणि ज्या गोष्टी तुम्ही प्लॅन करत नाही त्याच गोष्टी इकडे होतात. आणि आम्ही आता आलेलो आहोत महाकालच्या दर्शनाला. आमचा प्लॅन होता की मे बी संध्याकाळी वगैरे येऊ, पण भाई हे सगळं अनप्लॅन्ड आहे. हे सगळं तोच करतायत आणि आम्हाला त्यांच्यावरती भरोसा आहे. काहीच ठरवलं नव्हतं ना भाऊ. काहीच नाही ठरवलं. ऑटोमध्ये बसलो, त्याला बोललो जिकडे सोडायचं तिकडे सोड, आणि महाकाला मंदिराच्या इकडे सोडलं. पहिलं काल भैरव त्यांनी करून घेतलं आपल्याकडून. हो, पहिले काल भैरव, त्याच्यानंतर आम्ही गेलो कृष्ण स्कूल आणि आता आलो आहे फायनली उज्जैन, ज्यासाठी इकडे आम्ही आलो आहे. सो गाईस, उज्जैनला तुम्ही पण याल ना, तर तुम्ही पण या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स नक्की कराल. जे काही गोष्टी होतात ना ते ऑटोमॅटिक होतात, आपल्याला काय करायची गरज लागत नाही. आलेलो आहे आम्ही श्री महाकाल यांच्या मंदिरमध्ये. भाई प्रसन्न प्रसन्न. बोलो जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री मेरा भोला भंडारी. बम बम बोले बोली. जय श्री महाकाल. जय श्री श्री महाकाल. महाकाल. नमः शिवाय. बोले बाबा की जय. जय. जय हर महादेव. सो आमचं मंदिर दर्शन झालेलं आहे. मला ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला अलाउड नाही केला, त्यामुळे मी आतमध्ये तुम्हाला व्हिज्युअल दाखवू नाही शकलो. पण काही ना फोटोज वगैरे मी काढलेले आहेत, ते तुम्ही आता बघू शकता. सो हे आहे बडा गणेश मंदिर. जेव्हा तुम्ही उज्जैनचं मंदिर करता त्यानंतर तुम्हाला हे मंदिर करायचं असतं. असं म्हणतात हे एक बेसिकली एका सर्किट सारखं आहे. तर तुम्ही हे कम्प्लीट करता तर तुमची उज्जैनची जी यात्रा आहे ही कम्प्लीट होते. खरंच तुम्ही आतमध्ये या. आतमध्ये पंचमुखी हनुमान यांचं जी आहे ती एक मूर्ती आहे आणि खरंच खूप दिव्य आणि भव्य आहे. असं वाटतं की ते खरंच तिथे जे आहे ते उपस्थित आहे आणि एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळी पॉवर जी आहे ती तुम्हाला आतमध्ये मिळते. एक अजून एक सरप्राईज प्लॅन्ड आहे या पूर्ण ट्रिपचं. जे मी मेन मूळ आहे त्यासाठी मी आलो आहे, ते थोड्याच वेळात जे आहे ते आम्हाला कळणार आहे. तुम्हाला समजतच असेल की मी कशाबद्दल बोलतो आहे. येस, भस्म आरती. तर एका कॉन्टॅक्टला फोन करून भस्म आरतीबद्दल बोलणं झालेलं आहे आणि मे बी थोड्याच वेळात आम्हाला तिकीटंसुद्धा येतील. तिकीट आल्यानंतर एक वेगळीच लेवलची खुशी असेल. मी तुम्हाला बोलतो, नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स असेल. सो रात्रीचे वाजलेत ऑलमोस्ट 12 आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही बाहेर का निघालो आहे. आम्ही चाललो आहे येस भस्म आरतीसाठी. आणि भस्म आरतीचा टायमिंग जो आहे हा 2-2:30 पासून चालू होतो आणि 3:30ला वगैरे भस्म आरती चालू होते. ती सकाळी 6पर्यंत वगैरे असते. आमचा विचार असा आहे की आम्ही 12:30 वगैरेपर्यंत जाऊ आणि जर मिळालं तर नंदी कक्षामध्ये आपल्याला बसायला मिळेल. तर हाच एक मोटो आहे. अजूनपर्यंत ज्या काही गोष्टी प्लॅन्ड होत आहेत ते त्यांच्या हिशोबाने होत आहेत, हेही त्यांच्या हिशोबाने प्लॅन होत आहे. सो लेट्स सी गाईज पुढे काय होईल. सध्या तर आम्ही काहीतरी खायला मागवलं आहे, सो फटाफट खाऊ आणि पुढे निघू. सो नीलकंठ द्वारसाठी ना मेन रोडवरती यावं लागतं. महाराजांचा पुतळा क्रॉस करून सरळ तुम्हाला यायचं आहे आणि अर्धा किलोमीटर चालून राईड आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा नीलकंठ द्वारची एंट्री. काही सुपर्ब आहे, जबरदस्त वाईब आहे. आम्ही चाललो आहे, रात्रीचा वेळ आहे आणि वाजलेत ऑलमोस्ट 1 आणि खरंच खूप खुश आहोत आणि स्वतःला लकीसुद्धा समजतो आम्ही की आम्हाला आज जे आहेत हे भस्म आरती करण्याचा आम्हाला अवसर मिळाला. तर यामध्ये सगळ्यात मोठा हात आहे आपल्या मित्राचा बाबू, त्याच्यामुळे हे अरेंजमेंट झाली. सो बाय रिअली थँक्यू. मस्त वाईब आहे. डिटेल्स रिगार्डिंग
भस्म आरती प्लीज कॉन्टॅक्ट बाबू. आम्ही नंबर शेअर नाही करणार आहात. सो इकडे आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि मोबाईल आणि कॅमेरा वगैरे सगळं जमा करायचं आहे. तर आता मस्त जमा करू. पुण्यातून आले मुंबई भाऊ. मुंबईवरून आले. चला थँक्यू. जय श्री महाकाल. सो सकाळचे होत आहेत 6:17 आणि आम्ही भस्म आरतीचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आय वुड टेल यू गाईस. आणि गाईस कैसा था भस्म आरती? शंभो. कसं होतं? जय श्री महाकाल. एकदम कडक होता. नेक्स्ट टाइम तुम्ही पण या. तुम्हाला पण काय खूप वाटलं? बरं भारी काय वाटलं तुला? भारी म्हणजे एक असे अलग एनर्जी असे हे होते. भाऊ काय वाटलं? कसं वाटलं? मस्त. फुल एनर्जेटिक. एनर्जेटिक होतं. फुल एनर्जेटिक. डेफिनेटली हा सर्वांनी ट्राय केला पाहिजे. ब्रदर बेस्ट पार्ट काय वाटला तुला भस्म आरतीचा? शांती भाई, शांती. शांती. एवढे जोरात डमरू वाजत होते आणि तुला शांती वाटली ब्रदर? शांती, मनाला समाधान, शांती. आता आम्हाला नाश्त्याचे कुपन भेटले. आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहोत. बघूया आता नाश्ता काय देतात ते लोक. सो लेट्स गो गाईस. रात्री आम्ही ऑलमोस्ट 12 वाजता आमचं हॉटेल सोडलं होतं आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:15. जर भस्म आरती प्लॅन करत असाल तर हे विचार करून चला की 6-7 तास कुठे नाही तुम्ही ऑक्युपाईड राहणार आहे पूर्ण टाईम. रात्र
आज एक विचार आहे मनामध्ये की हरसिद्धी माताचे मंदिर आहे, तिकडे संध्याकाळची आरती होते आणि ती खूप बघण्यासारखी असते. तर ती आरती आम्ही बघायला आज जाणार आहोत. हे बघा आमचा रूम फुल मेस्टअप आहे. आता आम्ही चाललो आरतीला, पाणी पिलं. मुलांचा रूम असाच असतो. सो आम्ही एक गोष्ट नोटीस करा, आम्ही बिछाना कधीच गुंडून ठेवत नाही. माणूस होतो गुंडून ठेवतो, आम्ही येतो झोपून जातो. मेरी जान चलो आता. सो आम्ही आलेलो आहे आता हरसिद्धी माता मंदिरच्या इकडे. हे बघा बाहेर असं दिसतं, आतमध्ये दिवे बघा. माताचं मंदिरचं दर्शन झालेलं आहे आमचं. भाई तुझा कॅरेक्टर एवढा त्याला आवडला ना आदित्यला, तरी कॅच केला त्याचा. तिला एक माणूस होता आणि तुला ओरडत होता लोकांना, मोबाईल मोबाईल. कसा ओरडत होता? ये टोपीवाला मोबाईल रख. जय श्री महाकाल मोबाईल. हे टोपीवाला कोण आहे इकडे? ये टोपीवाला. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. बोले के नाद में आता फुल बस्ती. चाललो आम्ही रामघाटला. मी उलटा चालतोय कारण का लाईट ना ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. सो आम्ही आलेलो आहोत रामघाटला. गाईज भाई काय पीस आहे इकडे माहिती आहे. म्हणजे लिटरली असं वाटतं की दुनियातला जो शोर शराबा आहे ना त्याच्या ऑपोजिट साईडला हे आहे इकडे. आणि भाई एकदम शांतता. नदी किनारे असे छोटे छोटे मंदिरं. हा रामघाट. एकदम लिमिटेड गर्दी, एकदम लिमिटेड गर्दी. आमचा डिसिजन चांगला होता की हरसिद्धी माताचं दर्शन करून आम्ही इकडे डिरेक्ट आलो यार. खरंच यार मस्त मस्त वाईब आहे इकडे. काय वाटतं भाई, कसं वाटतंय? खूप छान वाटतं, पीस वाटतं. आय नो की आम्ही सीझन टाईम हे नाही आहोत, पण मला असं वाटतं की देवदर्शनासाठी सीझन टाईम नसतो. जेव्हा तो बोलवतो तेव्हा आपल्याला जावं लागतं. आणि तुमचं तेच सीझन आहे. हां, तुम्ही येणार तो सीझन. एक नंबर गाईज. खरंच खूप पीस आहे इकडे. एक वेगळीच मजा आहे आणि एक वेगळी शांतता आहे. मन शांत होतं इथे. इथे बरेच मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे शिवलिंग तुम्हाला बघायला मिळेल. कारण का आपण उज्जैनमध्ये आहोत. तर ऑलमोस्ट या घाटावरती सगळीकडे छोटे 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 शिवलिंग आहेत. तुम्ही पाणी वगैरे घेऊन अभिषेक वगैरे करू शकता. पीस आहे गाईस, पीस आहे. मन शांत झालं. एकदम अमेझिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो. रोहित ना वरच्या साईडलाच बसला होता. त्यांनी आवाज दिला मला आणि गाईस कॅमेरा चेंज करतोय, शिफ्ट करतोय. रस्सी बघा पूर्ण घाट दिसतंय. ते पूर्ण घाट दिसतो. इथून ना गंगा आरती तुम्हाला बघायला मिळते. संध्याकाळच्या वेळेला होते. व्हॉट अ व्ह्यू गाईस.
फॉर व्ह्यू. मी पहिल्यांदा असं घाटावरती येतो आहे. ॲक्च्युली नाशिकच्या घाटावरती मी गेलो होतो, त्यानंतर हा माझा दुसरा घाट आहे. सुंदर गाईस, सुंदर, अति सुंदर. तुम्ही हे बघून समजूच शकता की इकडे सगळे ज्या हिशोबाने लोक चालत आहेत वगैरे सगळे आपल्या पेजमध्ये, कोणी घाईत नाही आहे. सो गाईज रिलॅक्स. सो गाईज चिल, पीस आउट. सो आम्ही उद्याचा प्लॅन एक डिसाईड केलेला आहे. उद्या आम्ही चाललो ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरसाठी ना तुम्हाला भरपूर असे बस सर्व्हिसेस वगैरे भेटतील. तर आम्ही आलेलो आहेत. भैया आपका नाम क्या है? अमित कुमार श्रीवास्तव. अमित कुमार श्रीवास्तव जी. तो अमित कुमार श्रीवास्तव जी से हमने टिकट ली है ओमकारेश्वर के लिए. और सर जी आपके पास क्या क्या सर्विस है? भैया मेरे पास यहाँ से मुंबई, दिल्ली, कहीं के लिए भी आपको बस का टिकट मिल जाएगा, ट्रेन का टिकट मिल जाएगा. और उज्जैन दर्शन के लिए भी गाड़ी अवेलेबल है. हम लोग होटल स्टेशन से लेकर वापस स्टेशन तक छोड़ने तक की जवाबदारी लेते हैं और पूरा पैकेज भी बना कर देते हैं. सो गाईस तुम्ही बघितलात तर इकडे पूर्ण पॅकेज मिळतो. मी तुम्हाला यांचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तुम्हाला जर यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. जय श्री महाकाल भैया, थँक्यू.